दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरच्या पहलगाम परिसरामध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत संतापजनक, निंदनीय आणि भ्याड प्रकार आहे। निशस्त्र निरपराध नागरिकांना लक्ष्य बनवणं ही मानवतेविरुद्धची कृती असून अशा क्रूरतेचा काँग्रेस भवन सोलापूर समोर जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। तसंच काँग्रेस भवनमध्ये या हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी भ्याड हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा जाहीर निषेध, पाकिस्तान मुर्दाबाद, अमित शहा राजीनामा द्या, भारत माता की जय यासारख्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी चेतन नरोटे म्हणाले की जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत निंदनीय असून या भीषण हल्ल्यामध्ये निष्पाप पर्यटकांचा गेलेला बळी हृदय पिळवटून टाकणारा आहे। या अमानुष कृत्याचा सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत आणि शहीद झालेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत, असंही ते म्हणाले। हिंदूच्या नावानं मत घेऊन सत्तेत बसलेले पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हिंदूंना संरक्षण देऊ शकत नसतील तर त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, असंही चेतन नरोटे यांनी यावेळी सांगितलं। या निषेध आंदोलनात शहराध्यक्ष चेतन नरोटे, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, माजी महापौर आरिफ शेख, अलकाताई राठोड, महाराष्ट्र प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, बाबूराव मेत्रे, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष जुबेर कुरेशी, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, विजयंटे अध्यक्ष युवराज जाधव, तिरुपती परकीपंडला रुपेश गायकवाड, बसवराज मेत्रे, नागनाथ कदम, अंबादास गुत्तीकोंडा, हाजी मैनुद्दीन शेख, हेमाताई चिंचोळकर, सुमन जाधव, करीमुनिसा बागवान, एनके क्षीरसागर, हरुण शेख, अशोक कलशेट्टी, सिद्धाराम चाकोते यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। त्यांचा बळी गेलेला आहे। आपल्या सगळ्यांच्या वतीने, काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण 2 मिनिटं सगळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हावा ही सगळ्याला विनंती करतो। 2 मिनिटं शांत उभा राहा। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।